अख्खा मसूर 3 ते 4 तास भिजवून घेतला आहे। आता हे मी कुकरमध्ये उकडून घेणार आहे। कुकरमध्ये डाळ घालायची आहे। पाणी जवळपास 1.5 ग्लास घालून घ्यायचं आहे। मीठ, हळद, 2 चमचे तेल घालून मिक्स करून घ्यायचं आहे। मध्यम फ्लेमवर 2 शिट्ट्या काढायची आहे। हे मसूर भिजवली असल्याने शिजायला वेळ लागत नाही। आता मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे। मिक्सी जारमध्ये जिरं घालून घ्यायचं आहे। लसूण, आलं, सुकं किसलेलं खोबरं, कोथिंबीर घालून हे वाटून घ्यायचं आहे। याच्याने भाजीची चव वाढते। भाजी करता बारीक चिरलेला कांदा, चिरलेली कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे। डाळ बघून घेऊ। डाळ छान शिजलेली आहे। असं मॅश करायचं नाही, ही अख्खीच असली पाहिजे। आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचं आहे। त्यात तेल घालून घ्यायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यात कढीपत्त्याची पाने घालायची आहे। कांदा घालून छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे। आता यात हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। यात टोमॅटोचे तुकडे घालून घ्यायचे आहेत। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। छान असं एकजीव झालं पाहिजे। आता यामध्ये सुके मसाले घालूया। मीठ स्वादानुसार घालायचं आहे। हळद घालून घ्यायची आहे। धनेपूड, जिरेपूड व गरम मसाला घालायचा आहे। लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता हे छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। यात उकडलेला मसूर घालून घ्यायचा आहे। थोडं पाणी घालायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। डाळ आधी शिजलेली असल्याने भाजी शिजायला वेळ लागत नाही। 5 मिनिटं भाजी उकडून घ्यायची आहे। भाजी छान उकडलेली आहे। यात कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे। आपली भाजी तयार आहे। एकदा नक्की करून पहा। धन्यवाद।